विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी उत्तम काम सुद्धा करू शकतील, पण राहुल गांधी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, तुम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी नाही, त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री पदासाठी आहात. देशामध्ये सत्ता परिवर्तन परत होऊ शकतं आणि जी काय आता शपथविधी होतोय ते बळच म्हणजे उसनं अवसन आणून केलेला हा सगळा कार्यक्रम आहे. बळच केलेला कार्यक्रम आहे. त्याला अजिबात बळी पडायची काही गरज नाही. या देशात सत्ता परिवर्तन होईलच आणि इंडिया आघाडीची सत्ता येणारच आहे. त्या पक्षाची जगात आणि म्हणजे देशात तर आहेच, पण जगभर नाव आहे. त्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. मला सांगा, देशातला सगळ्यात मोठा पक्ष कशावर? देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, तुमच्या आमच्या विचारांचं राज्य या देशामध्ये आणायचं असेल, या देशामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी धर्मनिरपेक्ष व्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडीशिवाय. मित्रांनो, जय जाऊ. राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्ष नेते होत आहेत. नाही झालं पाहिजे. राहुल गांधी विरोधी पक्ष या पदासाठी अजिबात नाहीत. राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होतील. काय गरज आहे विरोधी पक्ष त्यांना द्यायची? विरोधी पक्ष नेता ठीक आहे, नंतर प्रधानमंत्रीच होईल, परंतु थोडे दिवस थांबा. काही दिवसातच परत एकदा इंडिया आघाडीची सत्ता येईल, काँग्रेसची सत्ता येईल, किंवा आपण महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं म्हणलं महाविकास आघाडीची सत्ता येईल. सत्ताधारी हे घरी बसतील आणि राहुल गांधींनी खरंच विरोधी पक्ष नेते पद त्यांना मिळत असेल, पण त्यांनी त्याच्यावर समाधान मानायची काहीच गरज नाही. सगळे घाबरलेत या देशातले सत्ताधारी, मग ते केंद्रातले असो राज्यातले असो. पटापटा सगळे मोकळे करा म्हणतायत, पटापटा सगळे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आणि जरी उद्या शपथविधी होत असला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त जॉईंट व्हेंचर आहे, हे जीवी आहे, दुसरं काही नाही. इतक्या दिवस मत मागताना म्हणले तुम्ही मतदान आमच्या उमेदवाराला करा, तुम्ही तुमच्या उमेदवाराला दिलेलं मत थेट मोदीला येईल. त्यावेळेस कधीच म्हणले नाहीत इंडिया आघाडीला मिळेल. भाजपचाच प्रचार केला आणि भाजपची चर्चा केली. मग ज्यावेळेस आता बहुमत मिळालेलं नाही, 30-40 आमदारासाठी आता कुणाच्या तरी पाय घालाव्या लागतील, म्हणून ह्यांना मग नंतर एनडीए आठवलं आणि एनडीएच्या माध्यमातून सरकार स्थापन करतायत. आणि मग तिथं नितीश कुमार असतील, अर्थात नितीश बाबू, चंद्रबाबू नायडू असतील, अर्थात चंद्रबाबू, यांची मदत घेऊन ज्या पक्षाची जगात आणि म्हणजे देशात तर आहेच, पण जगभर नाव आहे, त्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. मला सांगा, देशातला सगळ्यात मोठा पक्ष कशावर आणि नेता सुद्धा कशावर? आणि माझा ठाम विश्वास आहे, आजपर्यंत सत्ताधाऱ्या भाजपने काँग्रेस फोडली, काही आमदार खासदार पळवले, त्या राज्यातले प्रादेशिक पक्ष फोडले, मग इथं महाराष्ट्रात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काही पक्ष संघटना फोडतच असतात, नेते पदाधिकारी फोडतच असतात. फोडाफोडीचं काम त्यांना फार जमतं, त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं. पण लक्षात घ्या, आता इंडिया आघाडीची सत्ता काही दिवसातच या भारतामध्ये संसदेमध्ये ते सरकार बसेल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, अजिबात तुम्हाला विसरून जायची गरज नाही की या देशामध्ये इंडिया आघाडीचाच प्रधानमंत्री होईल. मग आता तुम्ही म्हणाल इंडिया आघाडीकडे मत नाहीत, कसं काय होणार? हा चमत्कार होणार आहे. आजपर्यंत हे दुसऱ्याचे आमदार पळवले, यांनी खासदार पळवले, आता यांचे सुद्धा खासदार फुटू शकतात, हे लक्षात ठेवा. यांचे सुद्धा खासदार ह्यांना धोका देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. यांच्या सोबतचे अलायन्स मधले सुद्धा ह्यांना सोडचिठ्ठी देऊ शकतात, लक्षात ठेवा. नितीश कुमारांनी याच्या अगोदर 2दा करून दाखवलंय. साधी गोष्ट आहे का? मग ही जर परिस्थिती असेल तर या देशामध्ये सत्ता परिवर्तन परत होऊ शकतं. आणि जी काय आता शपथविधी होतोय ते बळच म्हणजे उसनं अवसन आणून केलेला हा सगळा कार्यक्रम आहे. बळच केलेला कार्यक्रम आहे, त्याला अजिबात बळी पडायची काही गरज नाही. या देशात सत्ता परिवर्तन होईलच आणि इंडिया आघाडीची सत्ता येणारच आहे.
म्हणून राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांची शिफारस केली जाणार आहे. आणि विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी उत्तम काम सुद्धा करू शकतील. पण राहुल गांधी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, तुम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी नाही, त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री पदासाठी आहात. आणि ही तुमची इच्छा असो किंवा नसो, किंवा इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री असेल, आजपर्यंत झालेलाच आहे. देशाचा एखादा प्रधानमंत्री काय आईच्या पोटातून कुणी जन्माला आलेला नाही की तो हा डायरेक्ट हाच होणार आहे, म्हणजे आमदारच होणार आहे, खासदार होणार आहे, गरीब राहणार आहे, श्रीमंत राहणार आहे, प्रधानमंत्री होणार आहे, राष्ट्रपती होणार आहे, अजिबात काही नाही. मग आता इतकी चांगली संधी आलेली असताना, इतकी चांगली संधी मिळत असताना अचानक हा चमत्कार काय घडतोय? मित्रांनो, या देशातल्या भारतीय नागरिकांनी, ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, त्यांना टार्गेट केलं गेलं, छळलं गेलं, 10 वर्षात अत्यंत त्रास दिले. आणि दुसऱ्या बाजूला मात्र देशाचं संविधान बदलण्याची चर्चा झाली, देशात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळे षडयंत्र करण्याची चर्चा झाली. त्याच वेळेस लोकांनी ठरवलं की सत्ता परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि लोकांनी बरोबर सत्ता परिवर्तन करण्यासाठी जे पाऊल उचललं, जे 400 पारच्या गप्पा मारत होते, जे 400 पारचं टार्गेट ठेवून होते, ते तसं तर त्यांच्या कर्माने म्हणा किंवा काय म्हणा, बरोबर की नाही, 300 350 सुद्धा पूर्ण करू शकलेले नाही. 350च्या आतच राहिले. याचा अर्थ देशातल्या लोकांना पण कळलं की कुणाच्या बाजूने राहायचं आणि कुणाला मदत करायची. आणि हे सगळा बदला, हा सगळा प्रपंच करण्याचं काम इथल्या देशातल्या नागरिकांनीच केलं. बदल घडवण्याचं काम सुद्धा इथल्या देशातल्या नागरिकांनीच केलं. म्हणून मी म्हणतोय की आता देशामध्ये चांगलं वातावरण आहे. देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, तुमच्या आमच्या विचारांचं राज्य या देशामध्ये आणायचं असेल, या देशामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी धर्मनिरपेक्ष व्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही, महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आणि परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. हे गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांना मान्य झालं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना भाजपचे खासदार निवडून येऊ दिले नाहीत. भाजपचा जो काय भ्रमाचा फार मोठा भोपळा होता, जी ह्यांनी भाजप म्हणून, मोदी म्हणून हवा केली होती, ती अक्षरशः सगळी हवा निघून गेली. आणि या देशात लोकांनी भाजपला किंवा ह्या सत्ताधाऱ्यांना पर्याय म्हणून इंडिया आघाडीला जास्तीत जास्त घवघवीत यश दिलं. मग ते उत्तर प्रदेशमध्ये दिलं, ते महाराष्ट्रामध्ये दिलं आणि ते इतर राज्यांमध्ये दिलं. काही ठिकाणी ह्यांनी रडीचा डाव खेळला, काही ठिकाणी 48 मतांनी जर ह्यांचा माणूस अचानक निवडून येऊ शकत असेल सत्ताधाऱ्यांचा, या एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळे घाबरलेत. वारंवार रिकाउंटिंग करून, गडबड करून, जसं की ईव्हीएम मध्ये होत असतो तसंच अजून काहीतरी गडबड घोटाळे करून यांनी रडीचा डाव खेळला. परंतु लोकांच्या मनात जे आहे ते परिवर्तन अटळ आहे. आणि मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते, देशाची निवडणूक होती तरी लोकांनी हातात घेतली आणि देशाची निवडणूक सुद्धा स्वाभिमानासाठी प्रयत्नवादी रूपाने त्या विचारातून जिंकली. ठीक आहे, जरी सत्ताधारी सत्तेवर आले असले तरीही याच्यापेक्षा विधानसभा मात्र अत्यंत कडवट पद्धतीने लढली जाईल. फुलतापांना बळी पाडलं जाईल, खोटे मेसेज, खोट्या चर्चा पेरल्या जातील. विधानसभेला सुद्धा आपल्याला महाराष्ट्र असो किंवा अजून हरियाणा असो, कुठं का असेना, परत एकदा सत्ता परिवर्तन करायचं आहे. इंडिया आघाडीचं, महाविकास आघाडीचं, तुमच्या माझ्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि भविष्यामध्ये जर आता 5 वर्षांनी लोकसभा आलीच, त्यावेळेस सुद्धा तुफान परिवर्तन करण्यासाठी 5 वर्ष आपल्याला काम करायचंय. त्यांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने, चांगल्या विचाराने आणि विरोधकांचा सुद्धा सन्मान करून आपलं काम करत राहूया. राहुल गांधी, तुम्ही प्रधानमंत्री पदासाठी आहात हे फक्त लक्षात ठेवा. इतका कॉन्फिडन्स सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये राहुल गांधी प्रधानमंत्री व्हावेत एवढी अपेक्षा आहे. ते इंडिया आघाडीचे असतील. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.
जास्तीत जास्त शेअर